छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी काल लीक झाली होती। त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा हा जो आहे तो काही तास खंडित करण्यात आला होता आणि काल दिवसभर छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा जो आहे तो त्या जलवाहिनीमुळे खंडित झाला होता। मात्र आज पुन्हा एकदा याच ठिकाणावरून पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत करण्यात आलेला आहे। सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील चिस्तिया चौकातील याच ठिकाणी आहे, ज्या ठिकाणावरून शहरातील विविध भागांना पाणी पुरवठा करण्यात येतो। या ठिकाणाहून जवळपास 42 टँकरद्वारे जवळपास 230 पेक्षा अधिक फेऱ्या ज्या आहेत त्या टँकरच्या दिवसभरामध्ये या ठिकाणी केल्या जात आहे। आपण जर या ठिकाणी दृश्य बघितली तर टँकर आता नुकतेच भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शहरातील हिनानगर, पटेल नगर, जय भवानी नगर, विश्रांती नगर त्याचबरोबर चिकलठाणा या परिसरातील काही जे रहिवासी क्षेत्र आहे त्या ठिकाणी हा पाणी पुरवठा केला जातो आणि शेकडो टँकर या ठिकाणाहून भरून जातात। मात्र जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा जो आहे तो खंडित झाला होता। मात्र आज पुन्हा एकदा याच ठिकाणावरून पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत झालेला आहे। शेकडो टँकर या ठिकाणाहून भरून आता या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर ट्रॅक्टरवरले जे टँकर आहे ते आता भरायला सुरुवात झालेली आहे आणि शहरातील जी निर्जळी निर्माण झाली होती ती कुठेतरी आता सुरळीत पुन्हा एकदा झालेली आहे। त्यामुळे वारंवार छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो नेहमी चर्चेत असतो। त्यामुळे पुन्हा एकदा हा जो पाणी पुरवठा आहे तो आता सुरळीत झालेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।